गोपाल पाटील नमस्कार. गन्ना काफाना युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. नमस्कार. गेल्या 3 वर्षापासून म्हटलं तुम्ही हा पट भरून राहिले आणि पोटाले म्हटलं दिवसेंदिवस म्हटलं काय पब्लिक आली राजो. म्हणजे हे तर शेतकऱ्याचा पट आहे आणि तुमच्यावर असलेल्या लोकांचं प्रेम आहे. हे तुम्हाला कसं काय सुचलं की आपल्या फाट्यावर शंकरपट तांबासवाडी फाट्यावर शंकरपट ठेवा म्हणून? आमचे जे नेते आहेत, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही शिवछत्रपती शंकरपट आयोजित करतो आणि रक्तदान शिबिर असो, महिलांना शिलाई मशीन वाटप असो आणि अपंगांना सायकल वाटप असं करतो. हा जो शंकरपट आहे हा शेतकऱ्यांचा एकदम आवडता खेळ आहे, त्यामुळे आम्ही हा खेळ आयोजित करतो. हा जो पट आहे इथे लोकांची गर्दी पण तुम्हाला असं वाटत नाही की तुमचा असं याच्या जो उद्देश होता तो सफल झाल्यासारखं वाटत नाही का? हा शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ आहे. मी पण स्वतः शेतकरी आहे. माझ्या वडिलांनी मला हे शंकरपटाची सुरुवात करायला लावली होती. आज माझे वडील हयात नाही आहेत. त्यांचं स्वप्न म्हणून मी हे शंकरपट पुढे चालू ठेवायचं आहे मला. आणि हे जे लोक इथं आहेत हे सर्व आमचे शेतकरी बांधव आणि माझे सहकारी आहेत. या वर्षी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे यावेळेस थोडा आम्ही हा जो कार्यक्रम जल्लोषात केला नाही. हे करत असताना तुमच्या जे कार्यकर्त्याची फळी आहे, शरद पाटील अरबट झाले, त्याच्यानंतर हेमंत आहे, उपतालुका प्रमुख आहेत, गणेश भाऊ गावंडे आहेत. हे फळी तुम्ही एवढी इथं आणल्यानंतर ते कुठल्याही प्रकारचं कुचरपणा न करतं तन मन धनाने काम करतात, त्यांच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणणं? हे सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. इथं माझा कार्यकर्ता कोणी नसून माझे सर्व सहकारी आहेत. त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व सदस्य असल्यामुळे त्यामुळे ते काम करताना कुठलेही त्यांना अपेक्षा नाही. एक कर्णधार पाहिजे. कर्णधारची भूमिका फक्त गोपाल पाटील अरबट माजी जिल्हा प्रमुख हे वठवतात, पण प्रामुख्याने हा सर्व भार जो असतो तो त्यांच्या कार्यकर्त्या जिगर लोकांकडे असते. म्हणजे लहान लहान पोरं सुद्धा या पटावर येतात. या गड्यानं विठ्ठल बैल सोडला होता. काय म्हणते भाऊ पट? चांगला आहे. बरं दादा, या पटाचं नियोजन पाहताना म्हटलं कार्यकर्त्याची फौज पाहिली, अमोल भाऊ अरबट म्हणा किंवा हे नियोजन करताना तुम्ही अजिबात गोपाल पाटील अरबट यांच्या डोक्यावर ताण येऊ देत ना. हे कसं काय शक्य होते? करून घ्यायला लागते. सर्वांची मदत आहे गावातल्या लोकांची. गोपाल पाटलाचं मोठं सहकारी. एवढं मोठं आयोजन करणं काही सोपं नाही आहे. एक मेन माणूस आणि बाकी आहे गोपाल पाटलाच्या नावानं तुम्ही पाहताच. म्हणजे जे प्रत्येकात पाहणारे ते नावानं जपतात. त्याच्या नावाला काही अशी कोणाला बाजूनं जपतात नाही, आदरयुक्त भीती आहे. जपतात म्हणजे ते मग डॉन टाईप झालं, पण आदरयुक्त भीती आहे म्हणूनच लोक इथं शब्दात होत असेल मागं पुढे. याच्या अगोदर काही आम्ही असं कुठे बोललो नाही कॅमेऱ्या पुढे. आज पहिलाच टाइम आहे. म्हणजे हे गोपाल पाटलाने तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली असं म्हणण्यास काही हरकत करताना त्यामागे एक सक्षम स्त्रीचा हात असतो आणि त्या सक्षम स्त्री म्हणजे गोपाल पाटील अरबट यांच्या सुविद्य पत्नी माननीय श्री पोलीस पाटील आहेत त्या तामसवाडीच्या अश्विनीताई अरबट. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, तुम्हाला कधी वाटत नाही का हे पट भरा, ते रक्तदान शिबिरात हे करा, ते ऍक्सिडेंट मध्ये पहिल्यांदा नवरा रस्ता बेरातचा पाहिजे, कधी कशी धाकधूक होत नाही काय? नवशी आयोजन करताना म्हटलं फालतू डोक्याला ताप येते, असं कधी वाटत नाही काय? सुरुवातीला थोड्या प्रमाणात वाटलं, पण आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी थोडं अभिमानास्पद, थोडं प्राऊड फील होतंय की नाही, काहीतरी आपल्या घरी आपले जे पती आहेत ते काहीतरी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे, समाजासाठी पूरक आहे. म्हणजे जो हा जन्म आपल्याला भेटला याचं काहीतरी आपण जे देऊ इच्छितो ते आपण देत आहे, ते पुरेपूर परमार्थ आपला होत आहे. बरं, या वर्षी हा पट 3ऱ्या वर्षात आला. या 3ऱ्या वर्षाच्या पटात पहिल्या 2 वर्षात आता या वर्षीच्या पटात काय फरक वाटतो? दरवर्षीपेक्षा म्हणजे आपण पीक गाठतोय, वरती जातोय. आता मागच्या वर्षी जेव्हा पहिल्या वर्षी झालं थोडं, म्हणजे पहिल्या वर्षी कार्यक्रम चांगलाच झाला, पण ऍक्च्युली काय होतं, यावर्षी आमचे सासरे म्हणजे माननीय श्री श्रीधरराव अरबट जे वारले 2 वर्षा अगोदर, ते असल्यामुळे आम्हाला एक त्यांच्यामुळे एक वेगळा काय म्हणतो आपण, एक वेगळा सपोर्ट सिस्टीम होते ते आमचे. त्याच्यामुळे त्या वर्षीचा पट हा सगळ्यात चांगला, पहिला आणि सगळ्यात चांगला पट होता. पटाचं आयोजन करताना तो जेव्हा पट सक्सेस होतो तेव्हा तुम्हाला काय वाटतंय? उभाटा सेनेचे जिल्हा प्रमुख पट नरेंद्र पाटील पडोळे आपण शंकरपट म्हणजे काय म्हणू शकतो की नाही का, एक शेतकऱ्यांचा एक स्वाभिमान आहे, एक शेतकऱ्यांसाठी अभिमान आहे. त्यासाठी आपण हा शंकरपट इथे भरवतो की त्यांच्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर जो कामाचा त्यांचा गाडा असतो, त्याच्यापासून बैलजोड्यांसाठी आपले जे बैल आहेत ज्याला आपण दैवत समजतो, त्यांच्यासाठी
कुठल्याच एक प्रकारची शेतकऱ्यांसाठी एक त्या ही अभिमानाची भ्रष्टाचार गोष्ट आहे की अधिकाऱ्यावर हा कारवाई होत शंकरपट इथे म्हणजे भरवला जातो आणि सर्वांच्या सगळे मिळून शेतकरी संगमतीने त्याच्यामध्ये इथे सामील होतात. भ्रष्टाचार काहीतरी केलेला 3-4 आहे का? दिवसासाठी खरंच त्यांच्यावर एक ही लोकशाही म्हणजे वेगळ्या प्रकारची धुंदी, एक वेगळ्या प्रकारचं कोणत्या त्यांच्यामध्ये एक मार्गाने जात स्फूर्तता असते की हेच नाही बाबा समजायला आपला मार्ग शंकरपट नाही. आहे आपल्या जोड्यांसाठी. गरीब लोकांची त्याच्यामुळे सगळ्यांना एवढी आनंद तिथे मिळतो आणि आम्हालाही त्यातून हिरस्पाळस आनंद होत आहे. मिळतो. हो ना बाप्पा, त्यांना राहायला तू बोलून घरं आली नाही. फटाफट 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 निरा म्हणजे त्यांची असे तू शेती राजकीय व्यक्तीसारखीच बोलून येतोय. गेली. नवऱ्याला एवढं बोलतात ते त्यांना तेवढं तू शेती म्हटलं व्हायला बोलून नाही. राहिली. त्याचा पण मोबदला त्या भेटला बाजूच्या नाही. बाया ज्या आहे म्हणजे याचं नावच नाही सांगितलं ना. निधनदत्त अधिकारी हे कुठल्याच ताई प्रकारचा आहेत. त्यावर तेलेच नाव सांग ना. याही वेळेस हॅलो, नरेंद्र मी अरुणा पाटील इंगोले, पडोळे शिवसेना यांना महिला आघाडी आश्वासन जिल्हा प्रमुख, देऊन माजी विधानसभा झाल्या. त्यांच्या तोंडाला हेच पाटण्या ना. पुसली जातील मी का तालुका प्रमुख हीच आहे. मागं शंका मागं नका जाऊ ना. जनमानसात होती. मागं मागं गेलं राजकारणात म्हटलं मागं गेला का तो मागच पडते. याच समोर कोण घ्या आमची ताई कशी बोलते. मी तालुका प्रमुख आहे शिवसेना पक्षाची छायाताईनीची. तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही या शंकरपटावर आल्या. शंकरपटावर आल्यानंतर आज तुम्हाला काय समाधान वाटतं? आज मला खूप बदल झालेला दिसतो. साठी काहीतरी एक नेतृत्व लागते आणि ते नेतृत्व गोपाल भाऊ मध्ये आहे. नेतृत्व असून कार्यकर्त्यांची फळी उभी करणं. आजकाल कार्यकर्ते हे विकत आणले जातात. पण या शंकरपटात गोपाल पाटील अरबट यांनी कुठल्याही प्रकारचा कार्यकर्त्यांना आमिष न दाखवता आणि येऊ शकत नाही. तन मन धनाने ते कार्यकर्ते त्यांच्या मागे आहेत. म्हणून तुम्ही ते मग अश्विनीताई असो की गोपाल पाटील अरबट असो हे यांच्या चेहऱ्यावर कुठलीच काळजी नसते. याचं तुम्हाला समाधान वाटत नाही? मुद्दा म्हणून पडले कारण की गोपाल भाऊला कधी असं काम नाही पडलं की बा पैसे देऊन कार्यकर्ते विकत आणावं. कारण की त्यांच्या सोबत राहणं म्हणजे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट